माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई करता येत नाही म्हणून छोट्या माशाचा बळी घेतला असं वारंवार विरोधकांकडून सांगितलं जातं. हे दादांत खोटं आहे, ह्याच्यात अजिबात तथ्य नाही. मग दादा कृषी मंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? मी तुम्हाला सांगितलं ना, तुला मराठी कळतं का रे? मी मगाशी तुला सांगितलं की मी त्यांना सोमवारी किंवा मंगळवारी बोलवणार. सोमवारी मी आता असेल तर सोमवारीच मी बोलून घेईन आणि त्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते पण त्या ठिकाणी जाणून घेईन आणि नंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोलून पुढची काय हर्षल पाटील या पैसे त्याला मिळाले नाही. आज सकाळच्या 10 वाजताची एक मीटिंग झाली, त्याला चीफ सेक्रेटरी आले होते, आम्ही बरेच जण होतो, प्लॅनिंग होतं, फायनान्स होतं, बरेच अधिकारी होते. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही. त्यावेळेसच मी माहिती घेतली. ह्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं. माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे. आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो. उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं, तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार. तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल, सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही आहे, अधिकार तुमचा आहे. आता तुमचं आणि त्यांचं काय झालं आहे त्याची आम्हाला माहिती नाही आहे. म्हणूनच आत्ता काय होतं, तुम्ही बरेच पत्रकार मित्र लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू करता. वास्तविक ह्या ब्रेकिंग न्यूज सुरू करण्याचा तुम्हाला पूर्णपणे लोकशाहीमध्ये अधिकार आहे, याबद्दल दुमतच नाही. पण तुम्ही दुसरी पण बाजू, जसं मधी आपल्या कोंडव्याला जे घडलं, लगेचच ते असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं, परंतु 2-3 दिवसानं काय निष्पन्न झालं ते तुम्ही बघितलं. तसं ह्यामध्ये कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कारण मी तिथं विचारलं, जीवन प्राधिकरण आपल्या जलजीवन ही जी योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे. 50% केंद्राचा निधी, 50% राज्याचा निधी. आपण त्यांचा निधी येईल तसे आपण तिथं मॅचिंग ग्रँट देतो, कधी आपण आपलेही पैसे तिथं अधिकचे देतो. त्यामुळं हे काही आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं. तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्यांनी स्वतः खुदकुशी करणं, आत्महत्या करणं, त्याच्यामागची नक्की काय कारणं आहेत ह्याबद्दलचा तपास पोलीस यंत्रणा करते. त्याच्यामध्ये काही मोबाईल पण चेक केले जातात किंवा मोबाईलमध्ये वेगळं काही आहे का, काही त्यानं लिहून ठेवलेलं आहे का, त्यांनी ते गोष्ट करायच्या आधी कुणाकुणाला फोन केलेले आहेत, काय त्यांचं संभाषण झालेलं आहे, अशा प्रकारचा सगळी माहिती पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी मिळवती. पण मी आपल्या मार्फत राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं. काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता, त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता, अशी आज सकाळच्या 10च्या मीटिंगमध्ये माझी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.